शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार, शुभ सकाळ। शेतकरी मित्रांनो, खास करून आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर 100% हा व्हिडिओ पूर्ण बघा। या व्हिडिओच्या माध्यमातून सद्यस्थितीला वेगवेगळ्या बाजार समितीत ताजे कांद्याचे मार्केट काय चालू आहे याची पण माहिती आपण बघणार आहोत। त्याचबरोबर खास करून शेतकरी बांधवासाठी प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा प्रश्न पडलेला आहे की सद्यस्थितीला एक दिवसाकरता कांद्याचे दर वाढले होते, परंतु पुन्हा एकदा दर कमी झालेले आहे। तर कमी झालेले दर पुन्हा कधी वाढतील आणि कुठपर्यंत दर जातील या संदर्भात ताजी काय बातमी, तर या संदर्भात मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे आणि जेवढी आपल्याला माहिती आहे त्यानुसार तुम्हाला 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीचे दररोज शेतीविषयक माहिती, दररोज कोणत्याही पिकाचे बाजारभाव आपल्याला जर जाणून घ्यायचे असेल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा। चला तर तुमचा जास्त वेळ न लावता सुरुवात करतो। एकदा तुम्हाला ताजे वेगवेगळ्या बाजार समितीचे अपडेट सांगतो, त्याच्यानंतर तुम्हाला कांद्याची येत्या काळात परिस्थिती सांगतो नेमकं काय होणार आहे। तर मित्रांनो, खास करून पुणे पिंपरी या ठिकाणी 1800 पर्यंत, वाई 1900 पर्यंत, कोल्हापूर 2000 पर्यंत, मुंबई कांदा बटाटा मार्केट 2000 पर्यंत, खेडचाकण 1800 पर्यंत, दौंड केडगाव 2000 पर्यंत, जुन्नर नारायणगाव 1900 पर्यंत, जुन्नर आळे फाटा 2010 पर्यंत, सोलापूर 2200 पर्यंत, हिंगणा 2000 पर्यंत, पुणे 1800 पर्यंत, पुणे पिंपरी 2000 पर्यंत, पुणे मांजरी 1700 पर्यंत, पुणे मोशी 1200 पर्यंत, वाई 2100 पर्यंत, मंगळवेढा 1700 पर्यंत, कल्याण 2100 पर्यंत, लासलगाव 1800 पर्यंत, लासलगाव निफाड 2051 पर्यंत, लासलगाव विंचूर 2200 पर्यंत, सिन्नर नायगाव 1741 पर्यंत, संगमनेर 1900 पर्यंत, चांदवड 2002 पर्यंत, कोपरगाव 1741 पर्यंत, त्याच्यानंतर पिंपळगाव बसवंत 2100 पर्यंत, पिंपळगाव बसवंत सायखेडा 1764 पर्यंत, राहता 1900 पर्यंत। तर शेतकरी मित्रांनो, हे जे आता जे भाव सांगितले तर हे जास्तीत जास्त दर आहे। सरासरी दर हे त्यापेक्षा 100, 150, 200 रुपयाने कमी समजा तुम्ही। त्यानंतर सगळ्यांना सारखा दर मिळत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। चला तर तुमचा VIP प्रश्न असा आहे की कांद्याचे दर हे जे पडलेले आहे तर ते पुन्हा कधी वाढतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर एक दिवसाकरता जवळपास 500-600 वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर वाढले, परंतु पुन्हा एकदा कमी दर का झाले? निर्यात बंदी तर त्या ठिकाणी उठवलेलीच आहे, त्यातमध्ये निर्णयात अजून तर काही बदल नाही। मग असं का घडलं? तर याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे कांद्याचे निर्यात शुल्क ते एक आहे। आणि मग तुम्ही म्हणाल की कांदा निर्यात बंदी झाल्यानंतर एक दिवसाकरता भाव का वाढले ना आता का वाढत नाही? तर त्याचं कारण काय की निर्यात बंदी उठवल्याची बातमी कळाल्यानंतर सर्वत्र त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये कांद्याची खरेदी ही जादा दराने करण्यात आली। पण त्यानंतर वस्तुस्थिती अशी आहे की दुसऱ्या दिवसापासून कांद्याची आवक सर्वत्रच खूप विक्रमी वाढताना दिसत आहे। याचा थेट परिणाम काय झाला की आवक वाढल्यानंतर कांद्याचे दर हे कमी करण्यात आले, याचं मुख्य कारण आहे। तर कांद्याची आवक जशी स्थिर होतील तसे जे निर्यात बंदी उठल्यानंतर जे पहिल्या दिवशी बाजारभाव मिळाले ते बाजारभाव पुन्हा एकदा नक्कीच मिळेल याची त्या ठिकाणी एक प्रकारे शक्यता आहे। तर कांद्याची आवक स्थिर होणं हे महत्त्वाची त्या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची गरज आहे। तर चला तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा। येत्या काळात सुद्धा आपल्याला मार्गदर्शन माहिती देत राहील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद।